मग उपोषण कशासाठी? अंमलबजावणीसाठी, हे पण तुमच्यासाठीच, समाजाला माहिती. विजयोत्सव साजरा केला त्याचा काय विजय झाला असं त्यांचं म्हणणं आहे. विजयोत्सव साजरा केला पण त्यांचा काय विजय झाला असा प्रतिप्रश्न. त्यांचा कोणाचा? म्हणजे समाजाचा हा. असेल, तुमचा असेल. समाजाचा. आमचा काय झालाय विजय, कशामुळे झाला ते मी तुम्हाला सांगतो. समाजाला माहिती आहे कशासाठी झालाय. 75 वर्षात मराठ्यांना ज्यांच्या नोंदी मिळालेल्या नाहीत, त्यांच्यासाठी ज्यांच्या नोंदी मिळालेल्या नाहीत त्यांना आरक्षण घेता येत नव्हतं. म्हणून सगळे सोयरे गणगोतातील यांच्यासाठी 75 वर्षात न होणारा कायदा आणि त्या 2000च्या कायद्यात दुरुस्ती केली, ते त्यांना मिळाले. 75 वर्षात तो कायदा मिळाला नव्हता, तो मिळालाय त्यांच्यासाठी. आता ज्यांच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांचं त्या कायद्यापासून कल्याण होणार आहे. येत्या विधानसभेत म्हणजे येत्या अधिवेशनात त्याचा कायदा पारित होऊन ज्यांच्या नोंदी नाहीत ओबीसी आरक्षणातल्या त्यांचा फायदा होणार आहे. ही वस्तुस्थिती तुमच्यासाठी मराठ्याला माहिती. ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते 2001च्या कायद्यानुसार दिलेलं आहे आणि त्यानंतर सगळे जे जे कायदे बनले 2001च्या कायद्यानुसार त्यानंतरचे कायदे बनलेले. कोणालाही आरक्षणात जर घालायचं असलं मग 2004चा असेल कायदा, तो 2001च्या नुसारच. 2006चा आहे, हे कायदे 2001च्या नुसारच आहे. 2000 आणि 2001 नुसारच पुढचे कायदे आरक्षणाचे बनवावे लागतात, तसे बनत नाहीत. पाठीमागचा कायद्याचा आधार घ्यावा लागतो, कारण त्यांना स्पष्ट वस्तुस्थिती माहिती पाहिजे. समाजाला माहिती आहे पण ज्यांनी विचारलं त्यांना देतो ही माहिती. तर राजपत्रित अध्यादेश यासाठी अधिसूचना काढल्या की मराठ्यांना जो 2001-2000चा कायदा आहे ती टिकणारा कायदा आहे, ती चॅलेंज होत नाही, ती चॅलेंज नाही होत. आणि ते जर टिकवायचं असेल तर त्या कायद्यात दुरुस्ती करावी लागते. त्याच्यासाठी त्यांनी ती अधिसूचना काढलेली. जर आज विधानसभा म्हणजे अधिवेशन सुरू असतं तर त्यांना ती अधिसूचना काढायची गरज नसती पडली. त्यांनी डायरेक्ट आरक्षणाचा कायदा बनवला असता 2001 आणि 2000च्या कायद्यानुसार. परंतु विधानसभा सुरू नसल्यामुळे त्यांना ती अधिसूचना राजपत्रित काढावी लागली. आता ह्या 8-10 दिवसात अधिवेशन, या अधिवेशनात त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होऊन मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांसाठी कायदा बनवून त्याची अंमलबजावणी होणार. ही वस्तुस्थिती आणि तुमच्यासाठीच राहू द्या, समाजाला माहिती. सर्वेक्षण करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली होती, परंतु मुदतवाढ दिली गेली नाही. यावर आपली काही प्रतिक्रिया? मुदतवाढ जर लागत असली तर मागासवर्ग आयोगाने मुदतवाढ दिली पाहिजे. पण त्यांचा सर्वे जर पूर्ण झाला असेल तर मुदतवाढीची गरज काय? काय आहे? आता हे काय झालेलं आहे, बऱ्याच जणांच्या पोटदुख्या झालेल्या आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाबद्दल नाही बोलत मी, की मुंबईला गेलं काय मिळालं काय नाही मिळालं, हे बऱ्याच जणांच्या पोटदुख्या आहेत. कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलतायत काय मिळालं काय नाही मिळालं. गोरगरिबांना मिळालं, तुम्हाला नाही मिळालं. तुम्हाला पैसे पद पाहिजे होते, तुम्हाला ते नाही मिळाले. आणि मगाशी विषय झाला तसा गर्दी आणि समीकरण हे जे होतं ना, म्हणून काही जणांच्या मुंबईतून खूप पोट दुखायला लागला. गर्दी फक्त त्यांनाच होती, मराठ्यांनी नाही. मराठ्यांनी फक्त त्यांच्या मागं करायचं, पोरांनी फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या, मराठ्याच्या पोरांनी. हा, मग त्यांना लय गोड लागत. मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणतात आणि काय सगळं म्हणतात. मग सगळं बोलतात ते, त्याची काय अडचण नाही. फक्त मराठ्यांनी त्यांच्या घोषणा द्यायचं. आता मराठ्यांची गर्दी करायला लागली, समीकरण बदललं ना, पुरं कार्यक्रमच उलटा सुलटा होऊन गेला. कारण अभ्यास असणाऱ्या लोकांनी सुद्धा एका मराठा जातीविषयी असलं बोलणं, पुढं काय मिळालं काय नाही मिळालं, कोणाला काय नाही मिळालं, ज्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही. म्हणजे आमचे मराठ्यांचे पोरं त्यांना खूप मानतात आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा उभा आहे हमेशा. त्यांनीच आता मराठा आरक्षणाबद्दल काय बोलणं काय नाही बोललं, घटनातज्ञांना बोलून घ्या आणि जरा विचारून घ्या काय मिळालं काय नाही मिळालं. स्टेप हीच असते का? कायद्यात एखाद्या शब्दाचा कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का? अधिसूचना काढावं लागते का? अध्यादेश काढावाच लागतो का? त्यानंतरच करता येतं का गेल्याच कायदा बनवता येतो लगेच? हे थोडं एखाद्या घटनातज्ञाला बोलून घ्या. आमच्या मराठ्यात गैरसमज तुम्ही पसरू नका. कारण तुम्हाला मराठा मानत होता, पण तुम्ही असे 2दा काड्या केल्या होत्या. याच्या मागे एकदा केली, आता परत काडी टाकलीच. म्हणजे मी मराठा समाजाचं गोरगरिबाचं काम करतोय, हे बऱ्याच जणांची पोटदुखी, यांची एकट्याचीच नाही, बऱ्याच जणांची पोटदुखी की हे बाजूला सरकायला पाहिजे. मी गोरगरिबाचं काम करतो, जवळ मला मराठा म्हणत नाही तोवर मी बाजू सरकत नाही. पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे, गैरसमज समाजात पसरू नका. कारण हे समाजाला पचणार नाही. कारण तुम्ही 2 वेळेस असे उलटे चुलटे स्टेटमेंट केले. आज माझ्यासारखं पोरग सुद्धा तुम्हालाच मानणार होतं. अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणारे होते. पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं
असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्यासारख्याला शोभत नाही. कारण पोरं तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत. पोराला सगळं कळतंय आमच्या आता आरक्षण म्हणजे काय आणि आपल्या विरोधात कोण बोलतो हे सगळं कळतंय. तुम्ही थोडंसं तुम्ही पहिलेच अभ्यास पूर्ण आहेत, परंतु आणखीन आरक्षणाबद्दल बोललो तर चांगलं राहील, तुमच्यासाठी चांगलं राहील अशी माझी विनंती. नसता तुमचा विषय तुमच्यापाशी, त्याला नाईलाज आहे. तुम्हाला सरकारकडूनच बोलायचं असलं, मराठ्याला मिळून मराठ्यात गैरसमज पसरायचा असला आणि आमच्यात फूट पाडायची असली तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही. कधीच. गोरगरिबी करोडो मराठा कधीच फुटणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.